सर्वांना नमस्कार। आताच आपण आजच्या ह्या आंबा उत्तम कृषी पद्धतीबाबत प्रशिक्षण जो कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजन केलेला आहे, या आयोजनाचं उद्घाटन सत्र संपलेलं आहे। या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले आमचे कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी सर, सोबतच जे काही त्यांच्यासोबत होते आमचे कापसे सर आहेत, ते मोठे सर आणि सर्व मॅग्नेटचे अधिकारी पदाधिकारी, आमच्या केविकेचे अधिकारी पदाधिकारी, आमचे सहकारी, सर्वच आपण शेतकरी बांधव। खरं तर ज्यावेळेस आंबा हा नावच आपल्या समोर ज्यावेळेस येतं, तर त्यावेळेस आपणाला समजतं की आंबा हा तर राजा आहे, म्हणजे फळाचा राजा आंबा। ज्यावेळेस एखादा राजा असतो ना, त्या राजाचे नखरे भरपूर असतात आणि आंबा राजा आपण ज्यावेळेस म्हणतो तसे हा नखरेलपणा आहे, याचे नखरे खूप आहेत आंब्याचे। सहजासहजी आपणाला याचा जो कल्टिवेशन असतील किंवा काही आणखीन ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या आपणाला वाटते तेवढ्या सोप्या नाही आहेत। जसे आपण संपूर्ण शेतकरी बांधव ज्या वेळेस इकडे सरकवता येईल का? हां, जसं आपण ह्या शेतामध्ये किंवा आंबा लागवडीमध्ये जसे आपण या ठिकाणी प्रांगत आहात, आपण सर्व ह्या सगळ्या गोष्टी करता, परंतु त्याच्यामध्ये काय काय गोष्टी निर्माण होतात किंवा आपल्याला पाहिजे आहेत, ह्या तुमच्या ज्यावेळेस लागवड करता किंवा त्या शेतामध्ये जाता त्यावेळेस तुम्हाला ते समजतं। आणि मग एक एक ज्यावेळेस आपण जातो त्यावेळेस एक एक काय काय आहे ते आपल्याला कळत नाही आणि मग आपण इकडे तिकडे पाहतो, मार्गदर्शन मिळत असतं, नो डाऊट। परंतु आज जे आहे अवस्था अशी आहे की जेव्हा आपण आंब्याची लागवड जरी म्हणजे जगाचा विचार जर केला तर भारताचा लागवडीच्या बाबतीमध्ये दुसरा नंबर येतो। पण ज्यावेळेस आपण निर्यात किंवा काही ह्या ज्या गोष्टी पाहतो ना, त्या निर्यातीच्यामध्ये आपण फार मागे आहोत। याला काही कारणं आहेत किंवा कमी उत्पादनाची देखील एक काही कारणं आहेत। सर्वसाधारण काय होतं की आपल्यामध्ये कमी काय आहेत ह्या जोपर्यंत आपण तपासून पाहत नाही तोपर्यंत आपणाला त्याच्यावर मार्ग काढता येत नाही। आणि म्हणून या ठिकाणी मी तोच हा विचार केला की या लागवडीच्या संदर्भामध्ये किंवा आंब्याच्या संदर्भामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टीची कमतरता आहे ते आपण या ठिकाणी पाहूयात आणि मग कमतरते ज्या असतील मग त्याच्यावर आपण उत्तर शोधूया। आणि ते जे उत्तर जर आपणाला शेतामध्ये उतरवलं तर त्याच्यामधून आपणाला काहीतरी नक्कीच चांगलं मिळेल। आणि ह्या दृष्टिकोनातून उत्पादकतेची जे कमी उत्पादकता आहे आंब्याची, याची कारणे जशी टायटल जरी दिलेले आहे त्याच्यामध्ये की खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन सगळे, तर हे जे कारणं आहेत याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी येत असतात। हे टायटल जे दिलेलं आहे याचं, हे टायटल हे सगळ्यात महत्त्वाचं टायटल दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी येतील। या ठिकाणी मी आपल्यासमोर ह्याचा एक मंथली कार्यक्रम देखील मी आपल्यासमोर ठेवणार आहे। म्हणजे त्या आंब्याचं त्या महिन्यामध्ये काय करायला पाहिजे, त्याची अवस्था काय असते, त्यानुसार देखील मी या ठिकाणी आपल्यासमोर तो कार्यक्रम ठेवणार आहे। पुढे ज्यावेळेस आपण आंब्याची कमी उत्पादकतेची जी कारणं ज्यावेळेस शोधत असतो त्यावेळेस आत्ता सध्याची जी लागवड आहे नव्याने लागवड ही पूर्णतः कलमापासून किंवा अतिशय आपणाला आवश्यक असणाऱ्या जातीपासून आहे। परंतु जी जुन्या पद्धतीची जी लागवड होती ही कशी होती की ही होती त्या सीडलिंगपासून, म्हणजे रोपांपासूनची काही जुनी लागवड होती। त्याच्यानंतर ज्या लागवडी आहेत जुन्या, ह्या खूप मोठी झाडं होती ज्याच्यामध्ये आपणाला ना खतं देता येत, ना पाणी देता येत, ना कोणतीही गोष्ट करता येत। आणि ते जे आहेत आणि सुरुवातीच्या ह्याच्यामध्ये आपण आता सध्या एक गेली 5 ते 10 वर्ष आपण पाहत आहोत की आंब्याला खतं, पाणी सगळ्या गोष्टी दिल्या पाहिजेत। परंतु 10 वर्षाच्या पूर्वी आपल्याला हा कधीच डोक्यामध्ये विचार आलेला नाही आहे की आंब्याला खतं दिली पाहिजेत, आंब्याला संजीवक टाकली पाहिजेत किंवा आणखी प्रूनिंग ट्रेनिंग हा काही कार्यक्रम असतो का त्याच्यामध्ये। ह्या सगळ्या गोष्टी ज्या होत्या आधी ह्या फारशा अस्तित्वात नव्हत्या, परंतु ज्याच्यापासून ह्याचं अर्थशास्त्र हे आपणाला महत्त्वाचं कळायला लागलं तेव्हापासून आपण ह्या गोष्टी शोधायला लागलो। त्याच्या शोधण्यामध्ये आपणाला त्याचे उत्तरं देखील मिळाले आणि ह्या उत्तरादाखल ज्यावेळेस आपण पाहतो आहोत तर हे जर उत्तर त्या प्रश्नाची उत्तरं आपण जर पाहिली तर आपणाला ह्या सगळ्या गोष्टी किंवा आंब्याच्या उत्पादन
किंवा निर्यातक्षम उत्पादन म्हणू हे आपल्याला मिळू शकेल। यामध्ये वेगवेगळ्या विभागामध्ये वेगवेगळ्या जाती आहेत। जसं आपल्या महाराष्ट्राच्याच जरी आपण विचार केला, कारण ज्यावेळेस आपण म्हणतो की एकूण भारतामध्ये साधारणतः 1297 जाती आहेत, पूर्ण भारतामध्ये आंब्याच्या नोंद केलेल्या 1297, आणि ह्या 1297 जातीपैकी आपल्या फक्त 20 ते 25 जाती ह्या इकॉनॉमिकल पद्धतीनं आपल्या ठिकाणी आपण लागवड करत असतो, आणि त्याच्यामध्ये ह्या सगळ्या ज्या जाती आहेत ह्या विभागवार वेगवेगळ्या विभागामध्ये म्हणजे डिस्ट्रीब्यूट केलेल्या आहेत। आता ज्यावेळेस म्हणतो की आता याच्यातही आंब्या लागवडीचे एक 5 विभाग पडलेले आहेत, पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण आणि मध्य। तर आपण ह्या सर्वसाधारण आता आपला जो भाग येतो हा पश्चिमेच्या भागामध्ये येतो, मध्य पश्चिमच्या भागामध्ये, आणि म्हणून ह्या ठिकाणच्या ज्या जाती आहेत ह्या वेगळ्या आहेत। मध्य भारतातल्या जाती वेगवेगळ्या आहेत, दक्षिण भारतातल्या वेगळ्या आहेत, उत्तर भारतातल्या वेगळ्या आहेत, आणि पूर्व भारतातल्या ह्या वेगवेगळ्या जाती आहेत। मग आपल्या भागातल्या ह्या जाती कोणत्या महत्त्वाच्या? तर आपल्या भागातल्या महत्त्वाच्या जाती ज्या आहेत, अल्फान्सो आहे, केसर आहे, किंवा आणखीन रत्न आहे, सिंधू आहे, ह्या ज्या आहेत जाती ह्या फार महत्त्वाच्या जाती आहेत। मग यामध्ये ह्या सगळ्या ज्या जाती आपण लागवड करतो या जातीमध्ये दरवर्षी फुलधारणा होते का, हा एक प्रश्न आपल्यामध्ये निर्माण होतो। तर ज्यावेळेस ह्या 1297 ज्या जाती मी जसं सांगितलं तुम्हाला, याच्यामध्ये फक्त 5 ते 6 प्रकार आहेत ज्याला रेग्युलर फ्लावरिंग येते, म्हणजे दरवर्षी फुलधारणा होते। नाहीतर सगळ्या ज्या जाती आहेत ह्या सगळ्या वर्षाआड फुलधारणा होणाऱ्या आहेत, आणि म्हणून हा महत्त्वाचा भाग आहे, हे देखील लक्षात घेतलं पाहिजे। खूपदा आपण म्हणतो केसर आहे, केसरच्या फिजिओलॉजीमध्ये असं आहे की ज्यावेळेस तो नवीन असतो, नवीन लागवड केली त्याच्या वयाच्या 10 ते 12व्या वर्षापर्यंत फक्त रेग्युलॅरिटी दर्शवतो, त्याच्यानंतर मात्र पूर्ण तो इरेग्युलर होतो। हे बऱ्याचशा शेतकऱ्यांना माहीत नाही आहे। मग आम्ही काय करतो की मग याच्यानंतर मग आम्ही याच्यावरही उपाय काढलेले आहेत। संजीवकाचा वापर केला तर आपल्याला त्याला दरवर्षी आपल्याला फुलधारणा आणता येते, परंतु मग ती फुलधारणा आणायची असेल तर मग याच्यावर डू अँड नॉट डू, किंवा आपणाला जे करायचं आहे ते, पण त्याच्याबरोबरच दुसरा हे करू नये असा फोर्स देखील मोठ्या प्रमाणामध्ये आपल्यामध्ये येत राहतो। मग याच्यामध्ये दरवर्षी फळधारणा यावी या दृष्टिकोनातून ज्या संजीवकाचा वापर केला जातो ते संजीवक वापरावे की वापरू नये, आणि मग ह्याच्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये काय म्हणतात वितृष्ट असं निर्माण होते शेतकऱ्यामध्ये, आणि आणखी संशोधकामध्ये म्हणा किंवा आणखी न्यायाच्यामध्ये। आणि म्हणून जे काही आपणाला महत्त्वाचं आहे त्याचा आधी फिजिओलॉजी आपण ज्यावेळेस समजू त्याच वेळेस आपणाला ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीत करता येऊ शकतात। नेक्स्ट, त्याच्यानंतर याचे जे काही मार्ग आहेत हे थोडक्यात या ठिकाणी सांगितलेले आहेत। जसं आपणाला जर काही करायचं असेल तर अधिक उत्पादन मिळणारी जात ते आपणाला निवड केली पाहिजे। त्याच्यानंतर योग्य लागवड, म्हणजे जुन्या ज्या जाती होत्या पारंपरिक पद्धतीनं आपण ज्याची लागवड करत होतो त्या कशा होत्या, 10 बाय 10 मीटर किंवा आणखीन जिथं कुठं असतील त्या ठिकाणी अंदाजे पंची लावलेल्या होत्या, ज्याच्यामध्ये पर्टिक्युलर स्पेसिंग हे मेंटेन नव्हती, त्याच्यामुळे हेक्टरी झाडाची संख्या ही कमी। मग हेक्टरी झाडाची संख्या कमी, वर्षाआड फुलधारणा होणे, आणि ह्या सगळ्या कारणामुळे त्याची उत्पादकता जी आहे आपल्या भारताची, आंब्याची भारताची उत्पादकता हे जास्तीत जास्त 6 टन प्रति हेक्टरी अशी आहे। परंतु ज्यावेळेस आपण परदेशाची उत्पादकता पाहतो त्यावेळेस तिची येते 35, 36, 40 टन प्रति हेक्टर। म्हणजे हा जो फरक आहे हा फरक कसा आपल्याला घालवायला पाहिजे। काही जे जाती आहेत, अल्फान्सोसारखी जात आहे हे 2.5 ते 3 टन प्रति हेक्टरी दिसते, पण केसर जे आहे, केसर ही जात अल्फान्सोपेक्षा 3 ते 4 पटीनं अधिक उत्पन्न देते। आणि म्हणून आपणाला हाय डेन्सिटी, म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये काय होती की सर्वसाधारण कॉमन लागवड म्हणजे 10 बाय 10 मीटर, त्याच्यानंतर हाय डेन्सिटी आलं 5 बाय 5 मीटर, आता आपल्याकडे यायला लागलं अल्ट्रा हाय डेन्सिटी। म्हणजे कन्सेप्ट हा दिवसेंदिवस हा बदलत जातो आहे, हा कन्सेप्ट बदलतो, तर त्यावेळेस अल्ट्रा हाय डेन्सिटीमध्ये आपण काय यावं, तर आत्ता अशी अवस्था आहे की आपणाला जे झाड आहे, ट्री आहे, याला काय करायचं आहे, आपणाला याला बुश बनवायचं आहे, आपणाला झाड ठेवायचं नाही त्याला। मग बुश बनवायचं असेल तर मग याच्यासाठी आपणाला काय करायला पाहिजे, तर अल्ट्रा हाय डेन्सिटी करायला पाहिजे।
मग त्याच्यावर रुस्टाकचा काय वापर होतो ते पाहायला पाहिजे, त्याच्यावर संजीवकाचा काय वापर होतो ते पाहायला पाहिजे, त्याच्यावर प्रूनिंग ट्रेनिंग करण्याची गरज आहे की नाही ते पाहायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये कल्टिवेशन प्रॅक्टिसेसमध्ये ह्या आपणाला येतात आणि ह्या पाहिल्या पाहिजेत. आणि ज्यावेळेस ह्या आत्मसात करू आपण त्यावेळेस आपण परदेशाच्या उत्पादकतेच्या जवळ आपण निश्चित प्रमाणात पोहोचू. आणि म्हणून या ठिकाणी काही ज्या गोष्टी आहेत, एकवेव पद्धतीचा अवलंब म्हणजे घन लागवड किंवा उच्च घन लागवड, ज्याला आपण अल्ट्रा हाय डेन्सिटी म्हणतो, त्याची लागवड केली गेली पाहिजे. सूक्ष्म सिंचन किंवा फर्टिगेशन, ह्या सूक्ष्म सिंचन आणि फर्टिगेशनचा जर त्या ठिकाणी वापर केला गेला पाहिजे. प्रतिवर्षी म्हणजे फ्लावर इंडक्शन किंवा फळधारणेची ग्रोथ रेग्युलेटरचा वापर. तर ज्यावेळेस आपण जसं मी सुरुवातीलाही सांगितलं की ह्या आंब्याच्या याच्यामध्ये ज्या जाती कमर्शियल आहेत ह्या सगळ्या अल्टरनेट बेरर आहेत, म्हणजे वर्षाआड फळधारणा येणाऱ्या. तर मग ह्याच्यासाठी कुठेतरी संजीवकाचा आपल्याला वापर केला गेला पाहिजे. मग संजीवक आहेत का, तर काही देशामध्ये तुम्ही कदाचित होऊ शकता, इंटरनेटचा जमाना आहे, तुमच्यापैकी बरेचसे शेतकरी सर्फिंग करत असतील इंटरनेट. बऱ्याचशा देशामध्ये पोटॅशियम नायट्रेट फवारला तरी त्यांना फ्लावर इंडक्शन होते. काही देशामध्ये पोटॅशियम डायहायड्रोजन आर्थोफॉस्फाईड हे फवारलं तरी त्याला फ्लावर इंडक्शन होते. परंतु ज्यावेळेस आम्ही हा विचार केला, ह्या सगळ्या गोष्टीचे ज्यावेळेस प्रयोग केले, तर आपल्याकडे फक्त पॅक्लोबिट्रोझॉल हे नावाचं संजीवक आहे. याच्यामुळे आपण जे फ्लावर इंडक्शनचं कार्य आहे ते आपण त्याच्यामुळे आपल्या भारतामध्ये करू शकतो. कारण याच्यामध्ये काही जाती, त्याच्यानंतर काही त्याचा परिणाम म्हणजे वातावरणाचा परिणाम म्हणा, मातीचा परिणाम आणि मॅनेजमेंटचा, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये त्याचा इन्क्लूड असतात. त्याच्यानंतर वेगवेगळ्या टप्प्यावर फुलधारणा ज्या वेळेस होते त्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर त्याचं बरोबर नियोजन केलं गेलं पाहिजे. जर आपण वेगवेगळ्या टप्प्यावर त्याचं नियोजन केलं नाही तर मग काय होते की कोणती आपणाला माहीत नसते हे कोणते फुलं आहेत. बऱ्याचदा काय होते, थंडी भरपूर वाढली, फुलधारणा मोठ्या प्रमाणामध्ये होते, आपण पाहतो अरे बापरे काय झाड मोहरलं आहे. पण ज्यावेळेस आपण त्याचं उत्पन्न पाहतो तेव्हा किती मिळते, जे दिसते आपणाला त्याच्यापेक्षा कितीतरी अगदी 0.1 to 2% एवढं उत्पादन मिळते. याला कारण काय की जे मोठ्या प्रमाणात ज्यावेळेस फुलधारणा होते तर त्यावेळेस संयुक्त फुलाचं प्रमाण किती आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे. जर संयुक्त फुलं कमी असतील तर आपणाला फळं कमी मिळतील. आणि मग त्याच्यानंतर किडी असतील त्या फुलावर, त्याच्यानंतर पावडरी मिल्ड्यूसारखे काही रोग आहेत ते, हे सगळ्या ज्या बाबी आहेत हे मग फुलधारणा, फुलगळ, फळधारणा, फळगळ ह्या सगळ्या गोष्टी येऊ शकतात. दुसरी एक गोष्ट याच्यामध्ये असे आहे आणखीन, फुलधारण्याच्या वेळेस म्हणजे मॅनेजमेंट करायचं असेल तर की पॉलिनेशन, आंबा फळं पिकं हे जे आहेत हे सगळे हायली क्रॉस पॉलिनेटेड आहेत. म्हणजेच याला हे स्वतःचं जे नर फूल आहे त्याच फुलाचं पॉलिनेशन होत नाही, याला इतर फुलाचेच त्या ठिकाणी पाहिजे, तेही आंब्याच्या याच्यात इतर जातीच्या किंवा काय. याच्यावर देखील आम्ही मोठे प्रयोग घेतलेले आहेत. तर याच्यामध्ये केसरला जर रत्नाचं फूल मिळालं तर ह्याची लाग खूप होते, मोठ्या प्रमाणात लागवड होते, म्हणजे फळधारणा होते. हा देखील प्रयोग केला. परंतु सगळ्याकडे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी देता येत नाहीत. म्हणून याची एक रेकमेंडेशन देखील आहे की कुठलंही एक पीक ज्यावेळेस आपण लावतो त्याच्यात 10 ते 20% इतर जातीचा समावेश करण्यात यावा. आणि म्हणून तशा पद्धतीची लागवड झाली गेली पाहिजे. काढणीपूर्वी नंतरचं जे हाताळणीचं तंत्रज्ञान आमचे दुसरे शास्त्रज्ञ आहेत ते आपल्याला सांगतीलच. मी तो विषय या ठिकाणी त्याच्यावर बोलणार नाही. त्याच्यानंतर शरीररचना ज्यावेळेस ह्या जसं मी तुम्हाला सांगितलं की आंबा जो आहे ज्यावेळेस त्याचा आपण अभ्यास करायला घेतो तर त्यावेळेस त्याच्यामधला जो शरीर रचना जी आहे किंवा काय त्याच्या ज्या काही वाढीच्या अवस्था आहेत ह्याचा आपणाला सगळ्यात विचार करणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी तुम्ही पहा की जून, जुलै, ऑगस्ट ते अगदी मे महिन्यापर्यंत काही महिने दर्शवलेले आहेत. आणि या ठिकाणी ह्या प्रत्येक महिन्यामध्ये त्या झाडाची ग्रोथ कशी होते. म्हणजे जून महिना ज्यावेळेस आपले काही झाडं असतील किंवा काही तर प्रूनिंग करण्याचा हा जून महिना हा चांगला हे आहे. त्याच्यानंतर जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर ह्या 3 महिन्यामध्ये झाडाची व्हेजिटेटिव्ह म्हणजे त्याला जे काही शाखीय वाढ म्हणतो आपण, पानं फुलं किंवा काय हे जे आहेत तर पानं येण्याची जी वाढ आहे, शाखीय वाढ जी आहे ही सर्वसाधारण जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होत असते. त्याच्यानंतर फ्रूट बड डिफरन्शिएशन म्हणजे जोपर्यंत फ्रूट बड डिफरन्शिएट होत नाही त्या झाडामध्ये तोपर्यंत तुम्हाला
त्याचं फुलधारणा किंवा काही ह्या सगळ्या गोष्टी होत नाही. तर ही फ्रूट बड डिफरन्शिएशनची स्टेज आहे ऑक्टोबर टू नोव्हेंबर. आणि नंतर नोव्हेंबर टू डिसेंबर हे जे फ्रूट जे बड जे आहेत हे साधारणतः डॉर्मन्सीमध्ये जातात, सुप्तावस्थेत जातात. आणि त्याच्यानंतर ज्या वेळेस आपण फ्लावरिंग म्हणतो, फुलधारणा, ही फुलधारणा जानेवारी महिन्यापासून जे सुरू होते ते अप टू मार्च महिन्यापर्यंत सुरू राहत आहे. आणि नंतर जे फळाची वाढ जी होते, सर्वसाधारण जानेवारी महिन्यापासून फळं लागतात ते अगदी हार्वेस्टिंगपर्यंत फळाची वाढ होते मे महिन्यापर्यंत. आणि मग हार्वेस्टिंग ज्याला म्हणतो आपण, फळं काढणी, ही सर्वसाधारण मे महिन्यामध्ये आपल्याकडे मराठवाड्यामध्ये संपुष्टात येते. आणि जून महिन्यामध्ये परत आपणाला बाग ही नंतरच्या याच्यामध्ये आपणाला येते. ह्या सगळ्या गोष्टी जोपर्यंत आपणाला माहीत नाही तोपर्यंत आपण त्या झाडाच्या बाबतीत काय केलं पाहिजे हे आपणाला कळणार नाही. नेक्स्ट, आता ज्यावेळेस म्हणतो की पहिलं जून महिना जो आहे याच्यामध्ये छाटणी सर्वसाधारण लागवड करतो आपण, तुम्ही सगळ्यांनी लागवड केलेली असेल. याच्यामध्ये मी तिन्ही प्रकारच्या छाटण्या म्हणजे कोणत्या, एक अल्ट्रा हाय डेन्सिटीचे छोटे झाडं आहेत त्याची छाटणी कधी करावी, लागत्या झाडाची छाटणी कशी करावी, आणि पुनरुज्जीवन, ह्या तिन्ही बाबीला मी या ठिकाणी हात घालणार आहे. तुम्हाला जसं जसं समजेल तसं हे करा. तर त्या याच्यामध्ये ह्या छाटणीमध्ये, ही छाटणी आधी महत्त्वाची काय आहे, का करावी छाटणी, कशाला करावी, हे आपण जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत आपण त्याला हात सुद्धा लावत नाही. कारण झाडं ज्यावेळेस वाढलेली दिसतात, उत्तम दिसतात, सुंदर अशी दिसतात, त्यावेळेस आपण झाडाला कात्री लावण्याच्या पाठीमागं पडत नाही. आपल्याला काय पाहिजे, खूप हिरवंगार दिसते, एकदम घनदाट वाढलेला आहे, आणि याला कापायचा कसं, हा मोठा परिणाम होतो. आणि मग त्याच्यामुळे छाटणीची गरज काय हे जोपर्यंत आम्ही समजणार नाही तोपर्यंत त्या झाडाला आपण हात लावणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी काही त्याच्या ज्या गरजा आहेत ह्या गरजा या ठिकाणी मी विशद केलेल्या आहेत. पहिली एक सर्वसाधारण तुम्हाला सांगतो, आंब्याला सर्वसाधारण 10 ते 11 तास सूर्यप्रकाश लागतो. म्हणजे त्याची सूर्यप्रकाशाची गरज जी आहे ही सगळ्यात जास्त आहे. आणि मग हा सूर्यप्रकाश जोपर्यंत सगळ्या झाडाला, सगळ्या फांद्यांना मिळत नाही तोपर्यंत त्याची प्रोडक्शन जे कुवत जी आहे ही पूर्णतः होत नाही. आणि म्हणून याच्यासाठी बरेचसे घनदाट वाढलेली झाडं असतात. मग घनदाट वाढलेली झाडं आहेत, हा सूर्यप्रकाश सगळ्यांना मिळावा. मग यासाठी काय केलं पाहिजे, तर त्याच्यासाठी सर्वसाधारण आतमध्येही जर आपल्याला फळं पाहिजे असतील, तुम्ही कधी तुमच्याही शेतात गेला असाल तर फळधारणा कुठे होते बघा, पेरीफेरीला होते. म्हणजे सगळे चारही बाजून होते. एकदम शेंड्यावर तुम्ही पाहिली का फळधारणा, फारशी शेंड्यावर नाही होत. किंवा झाडाच्या आतमध्ये बुंध्यातमध्ये अशी पाहिली का तुम्ही कधी, असं हे करून नाही. म्हणजे जिथे जिथे प्रकाश आहे त्या त्या ठिकाणी फळधारणा होते. आणि म्हणून आपणाला ते झाड जे आहे आतमधूनही आणि चारही बाजूनं प्रकाशाला कसा काय तो हे देईल त्याप्रमाणे आपणाला त्याची छाटणी केली पाहिजे. नंतर लहान झाडे जे आहेत सर्वसाधारण छोटी जी झाडं आहेत त्याला सर्वसाधारण सूर्यप्रकाश हा चांगल्या पद्धतीत मिळतो. तुम्हाला मी पहिल्या याच्यामध्ये सांगितलं होतं बघा, केसरची पहिल्या 10 ते 12 वर्षापर्यंत रेग्युलर फुलधारणा येते. याला कारण काय, कारण ती लहान असतात झाडं, त्याच्या प्रत्येक फांद्याला प्रकाश किंवा सूर्यप्रकाश हा मिळत असतो. आणि मग त्याचा जो CN रेशिओ जो आहे कर्ब आणि नायट्रोजनचा, हा रेशिओ जो आहे हा त्या ठिकाणी मेंटेन केला जातो. आणि म्हणून तिथपर्यंत. पण ज्यावेळेस मग मोठे होतात त्यावेळेस मात्र सगळ्या झाडाला हे मिळत नाही. आणि मग CN रेशिओ हा मेंटेन होत नाही, त्याचं डिस्ट्रीब्युशन वाढते. आणि म्हणून मग ह्या सगळ्या गोष्टीची गरज आहे. नंतर बऱ्याचदा जसं ते ट्री कॅनॉपी वगैरे झालं, नंतर नैसर्गिकरित्या दुसरी एक गोष्ट, ज्यावेळेस आपण छाटणी करतो, छाटणी करत असताना देखील आपल्याला काय होते की बऱ्याचदा मोठ्या प्रमाणामध्ये फळधारणा होते. मग जी मोठ्या प्रमाणात जर फळधारणा जर झाली तर त्याचा संपूर्ण खताचा म्हणा किंवा त्याच्या लागणाऱ्या जे नत्र स्फुरत पालास असेल किंवा त्याच्या न्यूट्रिएंटचा म्हणा, हा पूर्ण डिस्ट्रीब्युशन होतो. आणि जास्त फळधारणा झाली तर मग आपणाला फळं जी आहेत हे लहान मिळतात. मग ज्यावेळेस आपण मार्केटमध्ये जातून लहान फळं घेतली की आपणाला ॲटोमॅटिक त्याचा भाव कमी मिळतो. आणि म्हणून छाटणी जर आपण जर केली तर आपणाला जे फळं देखील आहेत
हे फळं देखील त्याच पद्धतीत आपल्याला मिळतील. आणि म्हणून ह्या छाटणीचे हे जे फायदे आहेत हे फार महत्त्वाचे आहेत. नेक्स्ट आता जे काही यंग झाडं जे आहेत याची छाटणी कशी करावी हे चित्र मी दाखवलेलं आहे तुम्हाला. या ठिकाणी पहा की हे छोटं जे झाड आहे, ह्या छोट्या झाडाची एक पहिल्यांदा ज्यावेळेस आपण छाटणी करतो तर त्यावेळेस झाड सर्वसाधारण कुठल्याही झाडाचा बुंदा आहे. आता जर 5 बाय 5 मीटर लागवड करायची असेल आपणाला, 5 बाय 5 मीटर अंतरावरची, तर त्या अंतरावरच्या झाडासाठी सर्वसाधारण बुंदा हा जमिनीपासून 1 मीटर मोकळा पाहिजे. त्याच्यानंतर मधल्या फांद्या ज्या आहेत त्या वाळू दिल्या गेल्या पाहिजे. परंतु ज्यावेळेस आत्ता आपण अल्ट्रा हाय डेन्सिटीमध्ये येतो ना, अल्ट्रा हाय डेन्सिटीमध्ये हा कन्सेप्ट थोडासा कमी करावा लागतो. अल्ट्रा हाय डेन्सिटीमध्ये काय होते की जो बुंदा जो आहे हा 1 मीटर न करता अर्धा मीटर आपणाला मोकळा ठेवायला लागतो. कारण याच्यानंतरच्या ज्या फांद्या आहेत त्या डिस्ट्रीब्यूट केल्या पाहिजेत. बऱ्याचदा मी मार्केटमध्ये मी पाहतो किंवा नर्सरीधारक किंवा शेतकऱ्याची डिमांड, ते काय म्हणतात की नाही आम्हाला उंच कलमं पाहिजेत, 6 फूट 7 फूट उंच कलमं पाहिजेत. बरोबर आहे का? ज्यावेळेस आपण जातो ना अल्ट्रा हाय डेन्सिटी करतो, 6-7 फूट कलमं उंचीचे घेतो. याच्यावरही मी एक प्रयोग घेतला होता. त्या प्रयोगामध्ये 1 वर्ष वयाची कलमं, 2 वर्ष वयाची कलमं आणि 3 वर्ष वयाची कलमं, हे तिन्ही कलमं एकाच ठिकाणी एकाच शेतामध्ये लागवड केली होती. आणि ज्यावेळेस लागवड केली आणि 3 वर्षांनी ज्यावेळेस मी रिझल्ट पाहिला तर मला 1 वर्षाची, 2 वर्षाची आणि 3 वर्षाची ह्या तिन्ही कलमाची जी लागवड जी आहे किंवा त्याची उंची जी आहे 3 वर्षांनी हे सारखी वाटली. याला कारण काय माहीत आहे तुम्हाला? आपण ज्यावेळेस जातो ना, कारण सुरुवातीचा खर्च आम्ही जास्त करतो. आम्हाला काय पाहिजे, तात्काळ उंच जरी झाड आणलं, लागवड केली तर तात्काळ त्याला काही फळं येत नाही. मोठी झाडं जर त्या ठिकाणी लागली आणि त्याचे जे मोठे झाडं असतील 2 वर्षाची किंवा 3 वर्षाची, त्याचं सीडलिंग जे आहे हे ते जास्त असते. सुरुवातीच्या काळामध्ये कोकणामध्ये ज्यावेळेस हे होतं ना, मोठे पिंपातले कलमं यायचे बघा. ते पिंपातले कलमं त्या काळामध्ये 250-300 रुपयाला, आता 1000-1200 रुपयाचा ते कलमं तुम्हाला मिळतील जर तुम्ही कधी गेले तिकडे तर. तो मुळे नर्सरीवाला जो होता तो मस्त त्या पिंपातले कलमं विकायचा. ते पिंपातले कलमं कसे असायचे? भेटकलमं असायचे. आणि त्या भेटकलमात काय असायचं तर तो रूटस्टॉक जो आहे ना खालचा, हा रूटस्टॉक फक्त 3 वर्षाचा असायचा, पण कलमाचा जॉईंट जो आहे ना तो 1 वर्षाचा असायचा. लक्षात आलं का? पण खालचा रूटस्टॉक मोठा पिंपातला, आणि ज्यावेळेस तो कलम बांधतो त्यावेळेस मोठी फांदी घेणार, तुम्हाला दिसणार खूप मोठं, आणि त्याच्यावर तो पैसे कमवत होता. ही टॅक्टिस आहे. आता काही मी आणि तुमच्या व्हिडिओवर किंवा सगळीकडे मी पाहतो बरेचसे जे कलमं आणलेले आहेत ना 6 फूट उंचीचे आहेत, सरळ वाढलेली आहेत, फांद्या नाही, काय नाही, काय नाही. बरोबर आहे का? आणि ज्यावेळेस आम्ही हा छाटणीचा विचार करतो, जर आपणाला बुंदा जर अल्ट्रा हाय डेन्सिटीमध्ये जर अर्धा मीटर करायचा असेल, हाय डेन्सिटीमध्ये आपणाला जर 1 मीटरचा करायचा असेल, 1 मीटर म्हणजे 3 फूट, हे 6 फूट ऑलरेडीच वाढलेले असतात. मग जर छाटणी करायची असेल तर मग साधारणतः 0.6 म्हणजे साधारणतः 2 फूट किंवा 2.5 फुटावर आपणाला पहिली छाटणी घेतली गेली पाहिजे. 2 ते 2.5 फुटावर ज्यावेळेस आपण पहिली छाटणी ज्यावेळेस घेतो तर त्यावेळेस 3 वर्षाचं ते 6 फुटाचं आणलेलं झाड काय उपयोगाचं आपल्याला? ऑलरेडी आपणाला ते कमी करतो आणि मग आपल्या खिशातले पैसे जास्त जातात. काही बाबतीमध्ये आपण असे फसलेही जातो, कारण आपणाला ह्याची माहिती फारशी नसते. लहान कलम 1 वर्षाचं ज्यावेळेस आपण जमिनीमध्ये लावतो तर त्याची जे मुळं जे आहेत, हे मुळं ही खाणारी मुळं असतात, तयार होणारी मुळं असतात, बाल्यावस्थेतली मुळं असतात. आणि ते मुळं ज्यावेळेस आपण लागवड करतो तर जमिनीमध्ये लागवड केल्यानंतर ही तात्काळ जमिनीला अँकरिंग करतात. परंतु जुनी मुळं जी आहेत हे तात्काळ अँकरिंग करत नाही, त्याला वेळ जातो. खूपदा आम्ही काय म्हणतो की हा खड्डा भरायचा असला तर आधी सगळं शेणखत टाका, रासायनिक खत टाका आणि मग खड्डा भरा. बरोबर आहे? ह्या मी सांगताना आपल्या ज्या होणाऱ्या चुका ज्या आहेत त्या मी थोडक्यात मी तुम्हाला सांगतोय, कारण ह्या चुका जर आपण टाळल्या ना तर लागवड चांगली करू शकतो. बऱ्याचदा काय होते, खड्डा भरतो आपण, सगळे खतं बितं त्याच्यामध्ये टाकतो, पिशवी त्याच्यामध्ये लावून टाकतो. खूपदा असं होते की डायरेक्ट त्या मुळाशी
रासायनिक खताचा संपर्क आला तर ते मुळं जे आहेत ना जळून जातात आणि मग परत त्याला नवीन जी खाणारी मुळं यायला वेळ जातो. आणि म्हणून लागवड करताना कुठल्याही प्रकार शेणखत आणि माती या व्यतिरिक्त काही खड्ड्यात भरायचं नाही. त्याच्यानंतर लागवड झाल्याच्या नंतर मिनिमम आंब्याची मुळं जमिनीला अँकरिंग करण्यासाठी 21 दिवसापासून ते पुढे एवढा कालावधी जातो. आणि मग त्या कालावधीच्या नंतर म्हणजे साधारणतः 1 ते 1.5 महिन्यानंतर जर तुम्ही रिंग पद्धतीने त्याच्याजवळच खतं दिले तर त्याचा उपयोग होतो आणि तो उपयोग झाला की तुम्हाला ते चांगलं होते. परंतु आधी असं केलं तर त्याचा उपयोग खताचा तर पूर्ण खतं दिल्याचं आपल्याला समाधान आहे खतं, परंतु ते उपयोगात येत नाही. म्हणून ह्या गोष्टी काही टाळाव्यात. हे जे खर्च आहेत ना, हे खर्च जर आपण टाळले तर मला वाटतं की आपण आंब्याची लागवड चांगल्या पद्धतीनं करू शकतो. लक्षात आलं का? आणि म्हणून हे ज्या काही गोष्टी आहेत ह्या थोड्याशा तेवढ्यात टाळल्या गेल्या पाहिजेत. त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण हे प्रूनिंगचा हे विचार करतो तर साधारणतः 2 ते 2.5 फुटावर तुम्हाला जर माहीत असेल तर ज्यावेळेस ग्राफ्ट वाढते तर 2 ते 2.5 फुटावर काय होते की एका ठिकाणून भरपूर असे पानं येतात. जो बड्स असतो ना त्याच्यातून तर पानं येतात. ते जे पानं येतात ना त्याला कळ्याची रिंग असं म्हणतात. आणि ही जी कळ्याची रिंग आहे, कळ्याच्या रिंगच्या वरची कळ्याची रिंग 1 किंवा 2 कळ्याची रिंग येत असेल तर वरची रिंग आहे त्याच्या 2 ते 2.5 इंचाच्या खाली कट दिला तर त्याच्यामधून परत जे खालच्या याच्यातून येणाऱ्या फांद्या ज्या आहेत ह्या फांद्या मोठ्या प्रमाणात येतात. म्हणजे आपणाला काय पाहिजे ते झाड ज्यावेळेस आपण अल्ट्रा हाय डेन्सिटीमध्ये जातो त्यावेळेस झाड आपणाला उंच वाढलेलं नाही पाहिजे. आपणाला काय पाहिजे? बुटकं केलेलं पाहिजे. आणि मग त्याच्या बाजूने येणाऱ्या चारही बाजूने येणाऱ्या ज्या फांद्या आहेत त्या फांद्या आपणाला मेंटेन करायला पाहिजे. त्या फांद्या त्यात आलेल्या फांद्या कधी कधी 4, 5, 6, 7 अशा फांद्या येतात. कारण आंब्याच्या बाबतीमध्ये कसं आहे माहीत आहे का, याचा टर्मिनल ग्रोथ जे म्हणतो ना आपण, टर्मिनल ग्रोथ याची हे असते. तर त्या 5-6 फांद्या येतात ना तेवढ्याही ठेवायच्या नाही अजिबात. 3 ते 4 चांगल्या वाढणाऱ्या, बाकी सगळ्या पटकन काढून टाकायच्या. जे काही मग त्याच्यावर कोंब येतात ना, बाकी जे आपल्याला वीक कोंब दिसतात ते छाटून टाकणे आणि त्या 4 फांद्या फक्त 4 दिशेनं 4 वाढू द्यायच्या. त्या वाढल्या पुऱ्यात की आणखीन त्याच्या पुढे काय करायला पाहिजे की ज्या फांद्या परत वाढल्या त्याच्यानंतर परत त्या 2 फूट वाढल्या की 2 ते 2.5 फुटावर त्याला परत एक छाट द्यायचा. त्या छाटच्या नंतर परत त्याला 5-6 फांद्या येतील. त्या 5-6 फांद्यापैकी 2 ते 3च किंवा जास्तीत जास्त 4 फांद्या मेंटेन करायच्या, बाकी सगळ्या काढून टाकायच्या. असं ज्यावेळेस केलं तर ते झाड जे होईल ना ते झाड अतिशय छत्रीसारखं आणि व्यवस्थित कॅनॉपी देणारं असं झाड होईल. आणि ते झाड आपल्याला जर मेंटेन केलं तर त्या झाडाच्या येणारा जो मोहर आहे किंवा ज्यानंतर फांद्या आहे त्याच्यावर येणारा जो मोहर आहे तो जर आपण घेतला, सर्वसाधारण ह्या गोष्टी करण्यासाठी 2.5 ते 3 वर्ष जातात अल्ट्रा हाय डेन्सिटीमध्ये. आणि 3 वर्षामध्ये तुम्हाला उत्पन्न घ्यायला काहीच हरकत नाही. ज्यावेळेस आपण उत्पादन घेतो किंवा कमर्शियल भाग करतो, कमर्शियल भाग करायची असेल तर तुम्ही असं समजून जा की आपल्या बागेचं आयुष्य म्हणजे सर्वसाधारण जुना जो समज आहे, आंब्याचं झाड आता नाही म्हटलं तरी 90-100 वर्षापर्यंत जगते. आणि 90-100 वर्षापर्यंत जरी झाड जगत असलं तरी 60 वर्षापर्यंत फळं देते. परंतु जे 40 वर्षाच्या नंतर जे झाड फळं देते त्याच्या फळाचा साईज कमी असतो. त्याच्यानंतर ते आपणाला पाहिजे ते त्याच्यावर काही ज्या गोष्टी आहेत त्या करता येत नाही, फवारणी करता येत नाही, काढणी करता येत नाही, काढणारे झाडावर चढणारे लोक मिळत नाहीत. आणि म्हणून याच्यासाठी म्हणून आपणाला ह्या अल्ट्रा हाय डेन्सिटी कन्सेप्ट आलेला आहे. आणि ह्याच्यातून आपण सगळं आपली जी उंची आहे आपल्या उंचीवर हाताने आपणाला फळं काढता आले पाहिजे, आपल्या हातानेच आपणाला त्याच्यावर फवारणी करता आली पाहिजे, आपल्या हातानेच आपल्याला त्याच्यावर छाटणी करता आली पाहिजे. अशा पद्धतीचं आपणाला झाड मेंटेन केलं गेलं पाहिजे. आणि असं ज्यावेळेस आपण झाड मेंटेन करू त्यावेळेसच हा अल्ट्रा हाय डेन्सिटीचा कन्सेप्ट जो आहे हा पुढे जाईल. नेक्स्ट, हे त्या सेकंडरी फांद्या आलेल्या आहेत. त्या सेकंडरी फांद्या कशा कापायच्या, हे इथं खाली एक झाड दिसलेलं दाखवलेलं आहे बघा, हे ते छाटलेलं, त्याच्या फांद्या कशा आलेल्या आहेत ते एक छाटलेलं झाड दाखवलेलं आहे इथं. पुढे ह्या हे काही छाटणीचे टप्पे जसे सर्वसाधारण काय काय करायला पाहिजे असे टप्पे दिलेले आहेत. नेक्स्ट, आता ज्या ठिकाणी फळं सुरू आहेत, फळधारणा आहे,
हे झालं नवीन लागवड ज्यावेळेस आपण करतो त्या नवीन लागवडीसाठी झालं. पण ऑलरेडी जिथे फळधारणा आहे, सुरू आहे, बाग आहे, एक्झिस्टिंग बाग आहे, त्याच्यामध्ये देखील छाटणीची संकल्पना ही फार महत्त्वाची. त्या बागेमध्ये देखील तुम्ही जर पाहिलं, पुढे घे बरं, हां, तर हे एक कोपऱ्यामध्ये झाड दिसतं, अशा पद्धतीचे झाडं असतात जे जुनी लागवड आहे ते. मग ह्या फांद्या त्या ज्यावेळेस आपण कापतो त्या अशा पद्धतीत विरळणी केली गेली पाहिजे. आणि ते जे फायनल आहे झाड हे असं ज्यावेळेस होईल त्यावेळेस नंतरच्या दुसऱ्या तिसऱ्या वर्षी फार आपणाला त्याची करणे गरजेचं नाही, परंतु आधीच मोठ्या प्रमाणात जर वाढलेल्या असतील तर त्याला तिथपर्यंत, याला म्हणतात करेक्टिव्ह प्रूनिंग. ही करेक्टिव्ह प्रूनिंग करणं फार आवश्यक आहे. आणि जोपर्यंत आपण ते करत नाही तोपर्यंत मग नंतर आपणाला फारसा खर्च येणार नाही. आंब्याच्या ह्याच्यामध्ये ज्यावेळेस आपण प्रूनिंग करतो तर त्यावेळेस अगदी जास्त मोठ्या जाड्या फांद्या ज्यावेळेस कापतो ना, तर त्या जाड्या फांद्या कापणे किंवा आणखीन त्याच्या फांद्या बारीक याच्या फांद्या कापणे ह्याच्यात देखील फार फरक आहे. आणि म्हणून प्रत्येक गोष्टीला हे झाडाची फिजिओलॉजी जी आहे ही फार वेगवेगळी आहे. आमचे KL चड्डा म्हणून होते, DDG हॉर्टिकल्चर, ते आता नाही आहेत. ज्यावेळेस आम्ही पहिल्यांदा मी त्यांना उदयपूरला भेटलो होतो, आमचं एक वर्कशॉप होतं, त्यावेळेस ते मी सुरुवातीच्या काळामध्ये वेंगुर्ला जे आहे फळ संशोधन केंद्र कोकणामध्ये, त्या ठिकाणी मी असिस्टंट प्रोफेसर म्हणून कामाला होतो. आमची त्यावेळेस सिंधू नावाची सीडलेस व्हरायटी बाहेर आली होती आणि ते आले शोधत, वेअर इज वेंगुर्ला पीपल म्हणून. ते आले, शोधलं, अरे वा म्हणते, गुड वर्कर. पण त्यांनी त्यावेळेस आम्हाला सांगितलं की म्हणजे मँगो इट जस्ट लाईक अ प्रेग्नंट लेडी, नो बडी नोज व्हॉट शी बॉर्न. म्हणजे त्यांचं हे वाक्य होतं, आंबा हा अतिशय क्रिटिकल आणि ट्रिकी पीक आहे. तेच सांगतोय. ते का म्हणत होते? कारण त्याच्या अडचणी ज्या आहेत ना, कधी मालफॉर्मेशन होते, कधी स्पॉन्जिटिशिवातमध्ये होते, कधी स्टेमॅन राट होते, कधी फ्लावरिंग येईल परंतु फळधारणाच होत नाही, कधी फळधारणा होईल फळगळ मोठ्या प्रमाणामध्ये होते. म्हणजे हे अनंत अडचणी आहेत. आणि त्या अडचणीतून आपणाला, आता जे साहेब आहेत ज्यांनी मोठ्या प्रमाणात लागवड केलेली आहे, बाग आहे, त्यांना त्याचा अनुभव असेल. पुढे घे. तर ती जी छाटणी आहे म्हणजे लागत्या झाडाची छाटणी करत असताना सुरुवातीच्या काळामध्ये चारही बाजूनं ते त्या पद्धतीत छाटणी करायची. आतमधल्या फांद्या छाटल्या गेल्या पाहिजे, टर्मिनल ब्रांचेस ह्या छाटल्या गेल्या पाहिजेत. आणि शिवाय जेव्हा विशेषतः ज्यावेळेस आपण छाटणी करतो ना, तर आंब्याची हार्वेस्टिंग ज्यावेळेस करतो आपण, आंबे काढतो, जर प्रत्येकाकडे जर कट अँड होल्ड सारखा एक आता एक बाजारामध्ये प्रूनर आहे कट अँड होल्ड नावाचा, म्हणजे तो काय करतो, कट केलं की तो धरून येतो, खाली येतो. तर कट अँड होल्ड जर असेल तर सर्वसाधारण ज्यावेळेस मोहोर जो आहे, फळ ज्यावेळेस आपण कापतो ना, तर मोहोराच्या खाली 2 ते 3 सेंटीमीटर भाग कट करायचा डायरेक्ट. तो कट केल्यानंतर सरळ फळ खाली आणायचं, म्हणजे हार्वेस्टिंगच्या वेळेसच त्याची प्रूनिंग होऊन जाते. लक्षात आलं का? ज्यावेळेस तो 2 ते 3 सेंटीमीटर आपण खाली भाग जातो तर त्याच्या खाली जो एक नोड असतो त्या नोडमधून परत टर्मिनल ब्रांचेस येतात, 4 ते 5, 6 ब्रांचेस येतात. आणि ज्या टर्मिनल ब्रांचेस आहेत त्या टर्मिनल ब्रांचेस पुढच्या फ्लावरिंगसाठी उपयोगी येतात. त्या देखील एक 3 ते 4च मेंटेन केल्या गेल्या पाहिजे. त्या 5, 6, 7 असतील तर त्याच वेळेस त्याची जून महिन्यामध्ये परत त्याची विरळणी केली गेली पाहिजे. असं आपण जर केलं ना तर आपण व्यवस्थितरित्या त्याचं हे करतो, प्रूनिंग करतो. त्याच्यानंतर ही जी दुसरी छाटणी जी आहे, यामध्ये छाटणी करताना एक पहिली आणि दुसरी अशा 2 भाग मी पाडलेले आहेत. एक पहिली आहे एक स्कर्टिंग. स्कर्टिंग म्हणजे काय की जे झाड आहे, झाडाच्या आजूबाजूच्या ज्या फक्त वाढलेल्या ज्या आपणाला अशा दिसतात की नाही ही बाहेर निघालेली फांदी आहे, उपयोगाची नाही, आतमधली आहे, याचा बड बरोबर नाही, तर ह्या ज्या फांद्या बाहेरच्या आपण ज्यावेळेस छाटतो आणि आतमधला जो सेंटर ओपन म्हणतो ते ज्यावेळेस करतो ना, तर त्याला आपण काय म्हणतो, ही स्कर्टिंग म्हणतो. पण दुसरी जी आहे सेंटर ओपनची, सेंटर ओपन मी आधीच तुम्हाला सांगितलं की प्रकाशाचा काय रोल आहे याच्यामध्ये. तर ती सेंटर ओपन जर करायची असेल तर आधी पहिल्यांदा सेंटरच्या 1 ते 2 फांद्या ज्या आहेत त्या आपण छाटणी केल्या की सूर्यप्रकाश सरळ मध्ये पडतो आणि त्याच्या आजूबाजूनं संपूर्ण फांद्यांना हा सूर्यप्रकाश मिळतो. तो एक भाग आहे. आणि तिसरी जी एक छाटणीचा प्रकार आहे ह्याच्यामध्ये, ज्याला म्हणतात स्वस्थ, म्हणजे स्वच्छता करणं. कारण आंब्याच्या बागेमध्ये, आंब्याच्या झाडावर बऱ्याचशा अशा फांद्या आहेत
ज्याच्यामध्ये कॅप्नोडियम वाढतो, म्हणजे काळी बुरशी असेल, पांढरी बुरशी असेल, त्या फांद्यावर वाढत असते. आणि त्याच्यासोबतच काही किडी असतात, ह्या किडीचे घरटे त्या ठिकाणी झालेले असतात. तर हे जे आहेत, किडीचे घरटे काढणे, कॅप्नोडियम असलेल्या ब्रांचेस काढणे, किंवा आणखीन हल्ली एक बाटरी डिप्लोडिया म्हणून नावाचा एक रोग येतो. हा बाटरी डिप्लोडिया नावाचा रोग कसा येतो की आतमधल्या ज्या झाडाच्या 1 ते 2 किंवा 2 ते 3 तुम्हाला कधी जाणवल्या असतील की पूर्ण झाड हिरवं दिसते, पण मधात एकच फांदी ही सुकलेली दिसते. हा बरेच शेतकऱ्यांचा ज्याच्याकडे बाग आहे त्यांचा अनुभव असेल. जर ती फांदी तुम्ही पाहिली सुकलेली, तर त्याच्या आतमध्ये ज्यावेळेस तुम्ही पाहता का नाही, तर थोडीशी बार्क जी आहे ना, स्पीट म्हणजे त्याची वरची जे साल आहे ती अशी तुटलेली दिसते, म्हणजे असा भेगा पडल्यासारख्या दिसतील. आणि त्या भेगा पडलेल्या सालेमधून एक छोटंसं पांढरसं असं तुम्हाला काहीतरी दिसेल. हा जो पांढरासा आहे ते बुरशी असते त्याच्यामध्ये. हा बाटरी डिप्लोडिया जो ऑर्गॅनिझम आहे त्याच्यापासून ते होते. ती छाटणी केलेली त्या नोटच्या खाली जर ती फांदी छाटली आणि त्याच्यावर बोर्डो मिश्रण 1% लावलं तर आपण तो नाहीसा करू शकतो. परंतु बऱ्याचदा आपण त्या गोष्टी करत नाही, छाटतो किंवा राहून जाते, आणि मग ते राहिली की परत तो जो ऑर्गॅनिझम आहे हा दुसरी फांद्यावर जातो आणि दुसऱ्या झाडाला हे करतो. हा देखील त्याला एक आपण काय म्हणतो स्वच्छता किंवा रोगिष्ट जे असते ते फांद्या काढणे. तर ह्या जे 3 प्रकार आहेत पहिल्या दुसऱ्या छाटणीमध्ये, म्हणजे पहिल्या छाटणीमध्ये काय करायचं, जून महिन्यातली जी छाटणी आहे पहिली जून महिन्यातली छाटणी तर हे व्यवस्थितच करायची. परंतु दुसरी जी आहे डिसेंबरच्या जवळची त्याच्यामध्ये फारसं काही नाही, परंतु ज्या रोगिष्ट फांद्या असतील किंवा आजूबाजूनं अगदी आड वाढलेल्या फांद्या त्या काढल्या तर त्याचा स्ट्रेस देखील मिळतो आणि फ्लावरिंग यायला मदत देखील होते. तर ह्या 2 प्रकारच्या फुलधारणा येणाऱ्या झाडावर छाटण्या करणं गरजेचं आहे. नेक्स्ट, त्याच्यानंतर ज्यावेळेस फळधारणा सुरू होते बऱ्याचदा काय होते की काही संजीवकाचाही आपल्याला वापर करता येते का, आपण हा एक विचार करतो. पण छाटणीसाठी संजीवकाचा वापर हा छाटणीसाठी न होता मात्र झाडाची ग्रोथ ही कमी करण्यासाठी निश्चित होतो. आता यामध्ये पॅक्लोबिट्रोझॉल नावाचं हे जे संजीवक आहे, हे संजीवक हे ग्रोथ रिटार्डंट आहे. हे नेमकं काय करते, हे ग्रोथ रिटार्डंट आपण ज्यावेळेस त्या झाडाला देतो तर ते आपण फळधारणेसाठी म्हणून त्याचा वापर आपल्याकडे भारतामध्ये करतो. ते त्या झाडाला साधारणतः 15 जुलै टू 15 ऑगस्ट या दरम्यान 3 मिली पर मीटर ऑफ इट्स कॅनॉपी डायमीटर, म्हणजे 3 मिली त्याची जी कॅनॉपी आहे, म्हणजे संपूर्ण त्याचा जो घेर आहे, ह्या घेराचा नॉर्थ साऊथ आणि ईस्ट वेस्ट हे जे अंतर आहे हे मोजायचं. ह्या दोन्ही अंतराचं समजा 5, या बाजूचा म्हणजे ईस्ट वेस्ट समजा 5 मीटर असेल आणि दुसरं जे असेल ते 4 मीटर असेल, तर 5 आणि 4 9 डिवायडेड बाय 2, म्हणजे साधारणतः हे होईल किती 4.5 मीटर, म्हणजे 4.5 गुणिले 3 म्हणजे 4 त्रिक 12, म्हणजे त्या झाडाची पॅक्लोबिट्रोझॉल किंवा कल्टारची आवश्यकता किती आहे 12 ml आहे. तर अशा पद्धतीत जर ते झाड ते दिलं तर त्याचा वापर एक कसा होतो, एक पहिली गोष्ट हे ग्रोथ रिटार्डंट असल्यामुळे जेवढे जे काही इंटरनोडल लेंथ आहेत झाडाचे हे कमी होतात, म्हणजे त्याची वाढ लहान होते. आणि ज्या वेळेस त्याला व्हेजिटेटिव्ह फ्लस म्हणजे विशेषतः डिसेंबर जानेवारी किंवा नोव्हेंबर या महिन्यामध्ये तुम्ही पाहता दिवाळीमध्ये पाऊस येतो. हा सर्वसाधारण पाऊस किंवा खूपदा काय करतो आम्ही इरिगेशन सुरू करून देतो पाऊस गेला की, मग इरिगेशन सुरू केलं की मग ते व्हेजिटेटिव्ह फ्लस बाहेर येतो, म्हणजे शाखीय वाढ मोठ्या प्रमाणामध्ये होते. तर ही शाखीय वाढ का होते, तर प्रत्येक झाडाच्या शेंड्यावर जिब्रेलिन नावाचं जे संजीवक आहे हे तयार होत राहतं, आणि हे जिब्रेलिन संजीवक तयार होत असल्यामुळे शाखीय वाढ मोठ्या प्रमाणात होते. पॅक्लोबिट्रोझॉल काय करते, ते जिब्रेलिनच्या बायोसिंथेसिस आहे आतमधलं ते अरेस्ट करून टाकते, म्हणजे जिब्रेलिन प्रोडक्शन होऊ देत नाही, आणि म्हणून त्यावेळेस व्हेजिटेटिव्ह फ्लस नाही येता जो फ्लावरिंग फ्लस जो आहे हा बाहेर पडतो. या पद्धतीत हे पॅक्लोबिट्रोझॉल काम करत असतं, आणि म्हणून मग त्यावेळेस हा जो फ्लावरिंग फ्लस बाहेर पडतो हा फ्लावरिंग फ्लस आपल्या उपयोगाचा आहे. पण असं काही केलं नाही इन केस आणि पाऊस आला, आपण नेहमी पाणी दिलं तर त्यावेळेस आपल्याला मोहर आणखीन बाहेर पडतो. पण मोहर कसा असतो तुम्ही पाहिलं असेल, एक फूल त्याच्या खाली मागे एक पानं, एक फूल एक पान, एक फूल एक पान, याला मिक्स फ्लावरिंग म्हणतात, बरोबर आहे का. आणि त्यावेळेस त्या पॅनिकलची लेंथ वाढते, साधारणतः 1.5 ते 2-3 फूटपर्यंत कधी कधी त्या
पॅनिकलची लेंथ वाढते. आपणाला वाटते की काय सुंदर फ्लावरिंग आहे, पण त्यावेळेस जे संयुक्त फुलाचं प्रमाण जे आहे हे साधारणतः 1 ते 1.5% आलेलं असते. जास्त मोठे पॅनिकल संयुक्त फुलाचं प्रमाण कमी, लहान पॅनिकल संयुक्त फुलाचं प्रमाण जास्त. केसरमध्ये संयुक्त फुलाचं प्रमाण जे आहे ही साधारणतः 27 ते 35% असते. आणि जर आपण ते तसंच वाढू दिलं तर त्याचं असते 1 ते 2%. मग 1 ते 2% असेल तर आपल्याला फळं मिळतील का? ॲटोमॅटिक आपलं प्रोडक्शन कमी होते. आणि म्हणून त्यावेळेस ज्यावेळेस फुलं बाहेर पडतात त्यावेळेस कधी इरिगेशन किंवा पाऊस पडला किंवा काही तर त्याचे हे दुष्परिणाम होतात. इरिगेशन कधीपासून सुरू करायला पाहिजे? मग तर ज्या वेळेस फळधारणा तुम्हाला फळं वाटाण्याच्या किंवा ज्वारीच्या आकाराची दिसतील त्यावेळेस मात्र तुम्ही इरिगेशन सुरू करा, त्याच्या आधी करू नका. हा एक सर्वसाधारण त्यावेळेस मी बोलेनच तुम्हाला. नंतर हा जो जे आहे तिसरा जो आपण सांगतो प्रूनिंग, याला जुने ज्याच्याकडे झाडं असतील ह्या जुन्या आंब्याच्या झाडाचं पुनरुज्जीवन करणे, म्हणजे ज्याला आपण रिजनोव्हेशन म्हणतो. ह्या रिजनोव्हेशनच्या ह्याच्यामध्ये काय घेतो की मोठी जी झाडं आहेत सलाईन म्हणजे उत्पादन न मिळणारी, या झाडाच्या खूप उंच उंच फांद्या वाढलेल्या असतात. त्या फांद्या आपल्याला एकदम खाली आणायच्या आहेत, त्या कट करायच्या आहेत. मोठ्या फांद्या ज्यावेळेस आपण कट करतो ना तर त्यावेळेस अवस्था काय होते की त्याच्यापासून एक मोठा म्हणजे एक अल्कोलाइट्स असा बाहेर पडतो, जो स्टेम बोरर जे असतात किंवा जे खोडकिळा जे म्हणतो ना त्या खोडकिड्याला तो आवडतो. आणि मग हा स्टेम बोरर तो खोडकिड्याला जो आवडतो त्यावेळेस तो त्याच्या अल्कोलाइटच्या वासाने तो कुठेही असला तरी त्या झाडाजवळ येतो आणि झाडाजवळ आला की तो आपलं कार्य करतो पोखरण्याचं. आणि म्हणून अशा पद्धतीचे ज्यावेळेस छाटणी करायची असेल तर त्याला दर 10 दिवसांनी स्वॅबिंग केलं पाहिजे, त्याच्यावर त्याची आंघोळ घातली पाहिजे. असं जर केलं तर तो खोडकिडा जरी आलेला असेल तर तो बाहेरच्या बाहेर मरेल. परंतु एकदाचा आतमध्ये खोडकिडा गेला की मग त्याला कंट्रोल करणं कठीण होते, कारण तो आतमध्ये जातो खोळात, खोड पोखरतो, त्याची साल जी आहे खोळाची ती त्याच्या आतमधल्या टनेलमध्ये बाहेर फेकतो. तुम्ही कोणतंही औषध मारलं तरी ते त्याच्यापर्यंत पोचू शकत नाही. मग आंब्याच्या बाबतीमध्ये काय असते तर त्याला एक तर पटाशीच्या साहाय्याने त्याला बाहेर काढणे, दुसरं पेट्रोल किंवा कुठलंही राखेल केरोसिन असेल याचा फुवा म्हणजे कापसाचा काटण त्या आतमधलं काढून तारेनं काढून त्याच्यामध्ये लावलं ना वरून मातीनं लिपून टाकलं तर मात्र त्या याच्यामुळे तो कदाचित गुदमरून मरेल, परंतु ह्याची शाश्वती फार कमी. आणि म्हणून तो येऊ नये याच्यासाठी ज्यावेळेस आपण अशी प्रूनिंग करतो. परंतु रिजनोव्हेशन करणं हा सर्वसाधारण आपल्या ह्या विभागामध्ये जिथं ड्राय क्लायमेट आहे, जिथं म्हणजे पावसावर अवलंबून फळबागा ज्या आहेत पावसाच्या पाण्यावर, त्या ठिकाणी आम्ही रेकमेंड करत नाही. कारण ज्यावेळेस आपण ही अशी रिजनोव्हेशन करतो त्यावेळेस त्याला पाणी जर दिलं तरच त्या फांद्या त्याच्यामध्ये येतात, अन्यथा त्या फांद्या मग त्या येत नाहीत. आणि आल्याही तरी त्याची वाढ तेवढ्या प्रमाणात होत नाही. मग फक्त ज्यांच्याकडे ज्याची बाग पुनरुज्जीवन करायची असेल आणि तो केवळ पावसाच्या पाण्यावर असेल तर त्यांनी पुनरुज्जीवन करू नये, हे माझं या ठिकाणी सांगणं आहे. नेक्स्ट, हे सर्वसाधारण पुनरुज्जीवन केलेली झाडाची छाटणी या पद्धतीत केली पाहिजे. आणि ज्यावेळेस पुनरुज्जीवन करतो त्यावेळेस ह्या कोपऱ्यातलं जे झाड आहे त्या प्रमाणात त्याला काय येतात, पानं येतात. मग ही पानं खूप असतात, पण सगळी वाळू द्यायची आहेत का? सगळी वाळू दिले तर ते पूर्ण त्या ठिकाणी बंचचा बंच तयार होऊन जातो. मग हा बंच करायचा नाही. याच्यातलेच 4 ते 5 चांगले वाढणाऱ्या फांद्या तेवढ्या ठेवायच्या आणि बाकी पूर्ण विरळणी करून टाकायची. असं जर केलं तर आपणाला पुढे जाता येईल. नेक्स्ट, आता अल्ट्रा हाय डेन्सिटी म्हणजे मी हा आता सांगितलं आहे, पुढे घे. ज्यावेळेस आपण ह्या सगळ्या गोष्टी करतो तर त्यावेळेस काही आपणाला गोष्टी त्याला देणं गरजेचं आहे. या ठिकाणी पहा, युरिया त्याची मात्रा 5 ते 2% म्हणजे 0.5 ते 2%. हे कधी द्यायची? फुलधारणेच्या 15 दिवसाच्या आधी. हे जर आपण दिलं तर 7 ते 8 दिवस लवकर फुलधारणा त्याच्यामध्ये तुम्हाला दिसून येईल. पोटॅशियम नायट्रेट 2% याची फवारणी केली तर फुलधारणा 20 दिवस अगोदर तुम्हाला दिसून येईल. त्याच्यानंतर झिंक सल्फेट प्लस बोरिक ॲसिड ह्याची जर छाटणीच्या 15 दिवस आधी व 1 महिन्यानंतर अशा 2 फवारण्या जर आपण घेतला तर फुलधारणा किंवा त्याच्या आकारमान जे आहे फळाचं याची चांगल्या पद्धतीत वाढ होते. NAA 20 ppm हे NAA काय काम करते
तर ही फुलधारणेच्या वेळी जर केलं तर फळगळ किंवा फुलगळ जे आहे हे कमी करतं. त्याच्यानंतर फॉस्फोरिक ॲसिड जे आहे सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये फुलधारणेच्या किंवा फळधारणे हे जे आहे ना हे वाढवते. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपण त्याच्यावर फवारणी केल्या तर हे छाटणीच्या नंतर मात्र ह्या गोष्टीची गरज आहे. आणि ज्यावेळेस आपण ह्या गोष्टी करू छाटणीच्या नंतर तर त्यावेळेस मात्र आपणाला व्यवस्थितरित्या आपणाला ती बाग मेंटेन करता येऊ शकते. पुढे घे. हे काही त्याचे इन्स्ट्रुमेंट्स आहेत. पुढे आता यामध्ये मी तुम्हाला एक टाईम टेबल बनवून दिलेला आहे. हा टाईम टेबल असा दर महिना म्हणजे झाडाची अवस्था काय असते या टाईम टेबलप्रमाणे. आता बघा जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर. तर ही जी आहे झाडाची अवस्था काय असते तर जानेवारीमध्ये काय असते, जे जुने फुलधारणा धरणारे असतील झाडं त्याला फुलधारणा सुरू होते. फेब्रुवारीमध्ये फुलधारणा होते. मार्च महिन्यामध्ये साधारणतः फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये त्याला फळधारणा होते. एप्रिल महिन्यामध्ये सर्वसाधारण तुम्हाला ते म्हणजे जर फळ काढणी म्हणजे 15 एप्रिलनंतर आपल्या भागामध्ये सुरू होते फळ काढणी, ते मे महिन्यापर्यंत फळ काढणी सुरू होते. जून जुलैमध्ये त्याला पालवी येते पाऊस आपल्याकडे असल्यामुळे. त्याच्यानंतर ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर यावेळेस हे झाडं जे आहेत हे सुप्तावस्थेत जातात आणि परत डिसेंबरच्या याच्यामध्ये मोहर येण्यास सुरुवात होते. एखाद दुसरा मोहर तुम्हाला दिसायला सुरुवात होते आणि तो मोहर जो एखाद दुसरा दिसला की जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या महिन्यामध्ये जसं जसं रात्रीचं तापमान कमी होते किंवा कोणत्याही प्रकारचा स्ट्रेस म्हणजे ताण, हा ताण जर मिळाला, थंडीचं प्रमाण कमी झालं तर त्यावेळेस मात्र हा जो मोहर आहे हा बाहेर पडतो. म्हणजे कुठल्याही प्रकारचा ताण जो आहे हा ताण मोहर बाहेर पडायला सुरुवात करते. आणि म्हणून फ्लावर इंडेक्शनसाठी इंडुसर आपण जे वापरतो ना बाहेर फुलं पडावीत यासाठी, त्यावेळेसही बरेचसे असे आहेत मार्केटमध्ये, साधारणतः थाययुरिया असेल, अमोनियम नायट्रेट आहे किंवा आणखीन पोटॅशियम नायट्रेट आहे, याच्या देखील अगदी काही प्रमाणात फवारण्या केल्या तर आपणाला ते फळं जे आहे म्हणजे फुलं जे आहेत हे एकाच वेळी बाहेर पाडण्यासाठी आपणाला सुरुवात करू शकतात. तर ह्याही गोष्टी आपणाला करता येऊ शकतात. नवीन लागवड जर ज्या ठिकाणी असेल तर एप्रिल महिन्यामध्ये एप्रिल आणि मे महिन्यामध्ये जमिनीची सुरुवात करावी. खड्डे तयार करावेत, शेणखत, माती यांनी खड्डे भरून घ्यावेत. त्याच्यानंतर जून जुलै जसं पावसाला सुरुवात होते त्यावेळेस मात्र त्या ठिकाणी लागवड करावी. आंब्याची लागवड तुम्हाला कधीही करता येऊ शकते, थंडीचे महिने वगळता. आणि विशेषतः एप्रिल आणि मे हे 2 हाय टेम्परेचरचे जे महिने आहेत हे वगळता आणि थंडीचे महिने वगळता तुम्ही आंब्याची कधीही लागवड करू शकता, तुमच्याकडे पाण्याची सोय असेल तर. नसेल तर पावसाच्या याच्यात जून जुलैमध्ये आपण ती लागवड करू शकतो. त्याच्यानंतर एकदाची लागवड झाली ऑगस्ट महिन्यात आपण त्याला आधार द्या. नंतर पाणी कधी द्यायचं, सर्वसाधारण आंब्याच्या झाडाला पाणी देताना जोपर्यंत फुलं बाहेर पडत नाही तोपर्यंत आंब्याला पाणी देण्याच्या भानगडीत पडू नका. पहिली गोष्ट. फुलधारणा झाली, फळं तुम्हाला ज्वारीच्या किंवा वाटाण्याच्या आकाराची दिसली तर त्यावेळेस मात्र पाणी देणं सुरुवात करा. पाणी देणं सुरुवात केल्याच्या नंतर ते पाणी कुठपर्यंत द्यायचं हा देखील महत्त्वाचा भाग आहे. तर पाणी जे आहे हे साधारणतः एप्रिलच्या पहिल्या 15वाड्यापर्यंत द्या. त्याच्यानंतर मात्र पाणी देऊ नका. पहिल्या 15वाड्यापर्यंत जर आपण पाणी दिलं तर काय होईल, ते जे फळाची वाढ आहे ती तिथपर्यंत होते. त्याच्याही पुढे पाणी दिलं तर फळाची वाढ निश्चित होते, होत नाही असं नाही, परंतु त्याची मॅच्युरिटी फेज जी आहे हे पुढे ढकलली जाते. पाणी देत गेलो की मॅच्युरिटी फेज जे आहे हे पुढे ढकलली जाते आणि आतमध्ये व्हॅक्युल्स म्हणजे पाणी ज्यावेळेस आपण देतो ना तर व्हॅक्युल्स निर्माण होतात. हे व्हॅक्युल्स काय करतात की त्याच्यामध्ये जो आपणाला गर जो दिसतो फळ कापल्याच्या नंतर, तुम्ही कधी मोठं फळ कापा केसरचं की तुम्हाला आतमध्ये काही छोट्या प्रमाणामध्ये त्याच्यात असं म्हणजे काय म्हणतात त्याला जेली टाईप काही अशा गोष्टी तुम्हाला दिसतील. त्या व्हॅक्युल्स जे असतात ना त्या व्हॅक्युल्स पाण्याचे असतात भरलेल्या आणि मग त्या पिकल्याच्या नंतर त्या बरोबर दिसत नाही, ती क्वालिटी बरोबर होत नाही. आणि म्हणून एप्रिलच्या पहिल्या याच्यामध्येच आपल्याला ती पाण्याची तोड केली पाहिजे आणि त्याच्यानंतर मात्र तो टेम्परेचरच्या याने ते मॅच्युरिटी अटेंड करेपर्यंत जोपर्यंत, कारण काय होते की फळ नुसतं वाढून चालत नाही, तर ज्यावेळेस मॅच्युरिटी अटेंड करते ना ते झाड किंवा फळ, तर त्यावेळेस आतमधला असणारा जो स्टार्च आहे, जे कार्बोहायड्रेट आहे,
त्याचं डिसइंटिग्रेशन होते आणि रूपांतर साखरेच्यामध्ये होते आणि त्याची गोडी तशी वाढते. कायम जर हे केलं, पाणी देत गेले, तर फळाची गोडी कमी होणार. त्याचा TSS हा साधारणतः 16-17 होणार. केसर आंब्याचा TSS हा 23पर्यंत आहे. लक्षात आलं का? तर अशा ह्या काही गोष्टी आहेत, त्यामुळे काही त्या वेळेस त्या अवॉइड केल्या गेल्या पाहिजे. नंतर नवीन लागवड एप्रिल मे महिन्याच्या याच्यामध्ये ज्या वेळेस पाणी द्यायचं असेल, तर नवीन लागवडीच्या कलमांना त्याला 12 महिने तुम्हाला ते पाणी दिलं पाहिजे. पहिले 3 वर्ष तरी किमान ते झाडं तुम्हाला जोपासायला पाहिजे पाणी देऊन. नंतर खतं देणे, हा खतं देण्याचा जो कालावधी आहे, जे काही जुने आहेत फळगळं जे वाचवायचे जे फळावर आहेत, तर त्या फळावर असेल तर फळगळ वाचवण्यासाठी साधारणतः 2% युरियाची फवारणी ही फेब्रुवारी महिन्यात द्यावी. त्याच्यानंतर पोटॅशियम नायट्रेट 1% याची देखील फवारणी आपण त्यावेळेस दिली तर काय होते की पोटॅशियम नायट्रेट दिल्यामुळे फळाची क्वालिटी जी आहे ही चांगली होते. त्याचे जे शोल्डर्स आहेत हे कलर बाज होतात, चांगले होतात. त्याच्यानंतर जी काही दुसरे जे झाडं असतील, लहान कलमं असतील, लागवड झालेली असेल, त्या लहान कलमाला दुसऱ्या वर्षाची 1 गमेल शेणखत, 300 ग्राम सिंगल सुपर फॉस्फेट, 300 ग्राम MOP म्युरेट ऑफ पोटॅश आणि 100 ग्राम म्युरेट ऑफ पोटॅश, 300 ग्राम SSP आणि 300 ग्राम युरिया अशा पद्धतीत दुसऱ्या वर्षी नवीन लागवडीला देणे. तेच एक्झिस्टिंग फळधारणेसाठीची जी लागवड असेल तर त्याला 3-3-1 म्हणजे 3 किलो युरिया, 3 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि 1 किलो म्युरेट ऑफ पोटॅश अशा पद्धतीचे खतं आणि 10 गमेलं शेणखत हे त्यावेळेस दिलं गेलं पाहिजे जून महिन्यामध्ये. बऱ्याचदा जून महिन्यामध्ये खताच्या रिंगा काढायच्या, हार्वेस्टिंगच्या नंतर लगेच रिंगा ही कुठं काढायची, तर सर्वसाधारण ज्या वेळेस आंबा आहे, हा आंब्याचा बुंधा आणि आंब्याचं वाढलेलं शेवटचं पान हे 2 जे भाग आहेत त्याचा मधला भाग यामध्ये खताची रिंग यायला पाहिजे. आता हा मधला भागच का, तर आंब्याच्या मुळाची वाढ सर्वसाधारण त्या मधल्या भागामध्ये 50%हून अधिक खाणारे मुळं त्या ठिकाणी असतात. म्हणजे साधारणतः ते 65% खाणारे मुळं जमिनीच्या वरच्या याच्यापासून 6 ते 9 इंच खोल आणि त्या कॅनापीच्या मध्ये त्या ठिकाणी 65% खाणारी मुळं असतात. आणि म्हणून त्याच ठिकाणी आपल्याला खतं द्यायची पाहिजेत आणि त्याच ठिकाणी आपलं पॅक्लोबिट्राझोलही गेलं पाहिजे. तर हा एक भाग आहे. त्याच्यानंतर मात्र दुसरं काही एक आणि दुसरी जे उर्वरित 35% मुळं जे आहेत त्याला जमिनीतून म्हणजे ज्यावेळेस तुम्ही पाणी देत नाही किंवा आधार देत नाही तर त्यावेळेस जमिनीतून त्याला पाणी किंवा काही आधार देण्यासाठी जे मुळं खोल गेलेली असतात ते मुळं ते कार्य करत असतात. त्याच्यानंतर किडी आणि रोग याच्यावर एक लेक्चर तुम्हाला सेपरेट मिळणारच आहे. ह्या संभाव्य किडी कोणत्या याच्यात येतात तेवढ्याच सांगेल, ते लेक्चरमध्ये तुम्हाला त्याचा कंट्रोल किंवा काय ते सांगतील. ह्या संभाव्य किडी आहेत जानेवारी महिन्यामध्ये सर्वसाधारण तुडतुडे किंवा मीज हे 2 गोष्टी. फेब्रुवारीमध्ये तुडतुडे येतात, नंतर मार्च एप्रिलमध्ये पिठ्या टेकून तांबडा कोळी फळे म्हणजे फळे पोखरणारी अळी, मीज माशी ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या मार्च ते एप्रिल महिन्यात येतात. आणि मार्च एप्रिल महिन्यातच त्याच वेळेस सर्वसाधारण जसं जसं तापमान हे कमीचं वाढत जाते म्हणजे असा तापमानाचा रेंज होतो त्यावेळेस ही बुरशी येते त्यावेळेस, ज्याला आपण पावडरी मिल्ड्यू म्हणतो. आणि हा पावडरी मिल्ड्यू काय करते का, हा पावडरी मिल्ड्यू फळगळीसाठी अतिशय घातक आहे. आणि म्हणून त्या पुढच्या याच्यामध्ये आहेच काही उपाय. नेक्स्ट पुढे घे. हे बघा, खार भुरी रोग मार्च एप्रिलमध्ये भुरी रोग येतो. तर ह्याचं देखील नियंत्रण कार्बेंडेंजिम असेल. भुरी रोगाचे नियंत्रण करत असताना तुम्हाला माझी विनंती असेल, सर्वसाधारण आम्ही तात्काळ हे करतो, परंतु जर असेल तर सल्फर द्या. सल्फरने नियंत्रण होते. सल्फर दिल्याच्या नंतर याचे 2 फायदे कोणते माहीत आहे. एक, कोळी आली असेल तर कोळीचं नियंत्रण सल्फर करते. दुसरं, भुरीचंही नियंत्रण सल्फर करते. आणि सल्फर हे मायक्रोन्यूट्रिएंट आहे, हे त्या झाडाला उपयुक्त ठरते. दुसरी गोष्ट, सल्फर दिल्याच्या नंतर त्याचा pH समजा जास्त असेल तर हा pH कमी करण्याचंही काम सल्फर करते. आणि म्हणून सल्फर स्वस्तही आहे
परंतु आम्हाला तात्काळ नॉकडाऊन इफेक्ट पाहिजे असते, त्याच्यामुळे आपण ह्या कार्बेंडेनजिम किंवा इतर आपण ह्याच्यासाठी जात राहतो. नंतर फांदेमराय, पिंक, करपा, रेड रास, बाणगुळे. आपल्याकडे बाणगुळं नाहीत तेवढे. जिथं जिथं ह्युमिड क्लायमेट आहे त्या ठिकाणी बाणगुळाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. नेक्स्ट, नंतर जुन्या बागेचे नूतनीकरण, जसं आपण आत्ता सांगितलं ते आंतरमशागत, फळाची काढणी. तर ह्या पद्धतीचा असा एक टाईम टेबल आहे. हा टाईम टेबल जर आपणाला जर काही माहीत नसेल तर ह्यानुसार सर्वसाधारण त्या आंब्याच्या झाडाची काय अवस्था असते ती अवस्था आपल्या लक्षात येते आणि त्या अवस्थेनुरूप जर आपण कार्य केलं तर माझ्या माहितीप्रमाणे आपण व्यवस्थित आंब्याची लागवड किंवा व्यवस्थापन हे चांगल्या रीतीनं पार पाडू शकतो. आता हा जो झाला कार्यक्रम, हा झाला थेरॉटिकल, तुम्हाला आता जे सांगितलं ते. परंतु खरे प्रॅक्टिकल शास्त्रज्ञ तुम्ही मंडळी आहात. कारण तुमच्या शेतात त्या त्या वेळेस कोणती परिस्थिती निर्माण होईल ना तुम्हाला माहीत ना मला माहीत. ज्यावेळेस तुम्ही त्यासाठी आपण दररोज आपल्या बागेची भेट दिली गेली पाहिजे, त्या झाडाला हात लावला गेला पाहिजे. कारण नुसती भेट दिली आणि हात लावला तरी आपणाला समजते या झाडाला काय झालं. आणि एवढं जरी आपण काम केलं तरी आपली बाग हे अतिशय चांगली राहू शकते. पुढे याच्यात फ्लावर इंडक्शनवरही बरंचसं आहे मटेरियल. तुम्हाला पाहिजे असेल तर मी सांगू शकतो. हो, देऊ. ठीक, नाही ठीक आहे. पण मी जे काही आता मी तुम्हाला सांगितलं आहे, मी तुम्हाला आतापर्यंत जे काही सांगितलं यामध्ये तुम्हाला कितपत पटलं? तुम्ही ॲज ए मँगो ग्रोवर आहात ते. म्हणजे आणखी या व्यतिरिक्त तुम्हाला जर काही आणखीन जास्त काही पाहिजे माहिती, मी एक 6 महिने तरी इथं फळ संशोधन केंद्र औरंगाबादमध्ये आहे. तुम्ही फोन करू शकता, भेटू शकता. त्याची काही जे तुम्हाला कोणत्याही पद्धतीत आंब्याच्या ह्याच्यावर काही गरज पडली तरी तुम्हाला त्या ठिकाणी सगळं व्यवस्थित मार्गदर्शन मिळेल. तुमचा एखादा आणखीन ग्रुप आला, 5-6 जर आले किंवा 10 लोक आलेत आणि तुम्ही म्हणालात की आम्हाला या विषयावर माहिती पाहिजे, ती माहिती देखील आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी देऊ. आणि तुमच्या अडचणींना जे काही असेल, प्रॅक्टिकल पाहिजे असतील, प्रूनिंग नेमकी कोणत्या वेळेस केली पाहिजे, काय केलं पाहिजे, प्रॅक्टिकल नॉलेज पाहिजे असेल तर त्यावेळेसही आम्हाला देता येईल. लक्षात आलं? या ठिकाणी फ्लावर मॅनेजमेंट, बट हे आणखीन हा मोठा हे आहे चॅप्टर. हां, गुच्छरोग येतो, ज्याला आपण काय म्हणतो, माल फॉर्मेशन. माल फॉर्मेशन जो आहे हा 2 याच्यावर येतो. एक व्हेजिटेटिव्ह माल फॉर्मेशन, म्हणजे पानं जी आहेत आंब्याची, ही पानं जी आहेत पानाला गुच्छ येणे. आणि दुसरा आहे फ्लावरिंग माल फॉर्मेशन, याला देखील गुच्छ आहेत. विशेषतः हा माल फॉर्मेशन जो आहे हा थंडीशी जास्त संबंधित आहे. ज्यावेळेस थंडी जो जास्त असेल किंवा थंडीचा कालावधी वाढते त्यावेळेस माल फॉर्मेशन मोठ्या प्रमाणामध्ये येतो. परंतु थंडीचा कालावधी कमी असेल आणि थंडी कमी प्रमाणात असेल तर माल फॉर्मेशन तुम्हाला जास्त दिसत नाही. हा माल फॉर्मेशन असा आहे की याच्यावर खूप कात्याकूट झालेला आहे, खूप संशोधनही झालेली आहेत, परंतु 100% याचं इरॅडिकेशन करता आलं नाही कोणालाच. याला कारण याचा ऑर्गॅनिझम कोणता आहे, हा ऑर्गॅनिझम जो आहे हाच नेमका, म्हणजे खूप लोक काय म्हणतात हा फ्युजारियम आहे, काही लोक म्हणतात हा मायकोप्लाझ्मा आहे, काही लोक म्हणतात हे बुरशी आहे. आता ह्या तीनही ह्याच्यात ज्यावेळेस आपण विचार करतो तर त्यावेळेस तीनही याचा विचार केला तरी ह्या गोष्टी येत नाही. परंतु थंडीच्या कालामध्ये मात्र हा मोठ्या प्रमाणामध्ये आपणाला उद्भवतो. हां हां होय, ते सांगले. फ्लावरिंग आणि व्हेजिटेटिव्ह हे 2 सांगितले मी तुम्हाला. फक्त याचं सध्या जे आहेत ना, प्रूनिंग करणे आणि NAA ची फवारणी करणे, प्रूनिंग करणे, NAA ची फवारणी करणे, सध्या इथपर्यंतच आपण हे करू शकतो. याच्यावर पूर्ण 100% इरेडिकेशन नाही. फक्त कलम नेताना निवडताना माल फॉर्मेशन असलेल्या नर्सरीतले
किंवा माल फॉर्मेशन झालेली अशी कलमं निवडू नका, अशी कलमं नेऊ नका. प्रश्न आणि उत्तर आपण सेपरेट शेवटी घेणार आहोत, त्यावेळेस आपण सगळेजण आपलं हे प्रश्न विचारू. आलं का लक्षात? तर माझं आपण या ठिकाणी सर्वसाधारण एक थोडक्यात जे काही भाषण आहे तुम्ही ऐकून घेतलं, त्याबद्दल मी आपले सर्वांचा मी आभारी आहे. आणि मला या ठिकाणी जी संधी दिली मॅग्नेट आणि KVK त्यांचा मी या ठिकाणी ऋणी आहे. धन्यवाद. हां 7588 537 696 696 696 7588 537 696. हां हिमायत बाग. ठीक आहे. धन्यवाद.